हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 194. समोर पाठमोरया मुखे होऊये आरसिया, वाचुनी तया प्रती तया होवावे का. अर्थात आपण आरशासमोर मुख करू शकतो किंवा त्याकडे पाठ करू शकतो. मग त्याप्रमाणे ते तसे व्हावे का. आरशासमोर आपण मुख केले तर आपल्याला आपले प्रतिबिंब दिसेल. आपण नेमके कसे आहोत याचे आपल्याला आकलन होईल. परंतु जर आपण आरशाकडे पाठ केली तर आपण कसे आहोत ते आपल्याला समजणार नाही. आरसा त्याचे प्रतिबिंब दाखविण्याचे काम चोख करेल, परंतु तो आपल्या पाठीमागूनचे प्रतिबिंब दाखवेल. आपल्या पाठीला पाहण्यासाठी डोळे नाहीत, यामुळे आपल्या पाठीमागूनच्या बिंबाचा आपल्याला आपली ओळख होण्यासाठी काहीही उपयोग होणार नाही. आपण जसे या भौतिकात भटकत आहोत तसेच भटकत राहू. तसेच आरशाला आपले प्रतिबिंब दाखविण्याची काहीही हौस नाही. तो आपल्यासमोर येऊन आपले मुख दाखविणार नाही. आपल्याला आपले प्रतिबिंब आपल्यासाठी पाहायचे आहे. आरशाला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. तो सदा साक्षी आहे, मौन आहे. समोर कोणी आल्यास प्रतिबिंबाच्या माध्यमामधून त्याची फक्त वस्तुस्थिती दर्शवायची, इतकेच तो काम करतो. यास्तव आपण तसे करू नये. आपण आपले प्रतिबिंब आरशाकडे मुख करून निरखावे, पाहावे, स्वतःला जाणावे आणि त्यापासून योग्य तो बोध घेऊन स्वतः त्वरित सुधारणा करावी. आपल्या जीवनाची यात्रा आत्ममार्गी लवकरात लवकर कशी मार्गस्थ होईल यासाठी निकराचे प्रयत्न करावेत. ओवी क्रमांक 195. सर्वांगे देखणा रवी, परी ऐसे घडे केवी, जे उदव वस्तूची चवी स्वये घेपे. अर्थात सूर्य सर्व बाजूने प्रकाशतो, परंतु असे कधी घडले का की त्याचा सूर्योदय किंवा सूर्यास्त विलोभनीय आहे म्हणून तो स्वतः ते पाहतो. मागील ओवीतील मुद्दा आणखी स्पष्ट व्हावा म्हणून माऊली येथे एक उदाहरण देत आहेत. ते सांगतात की स्वतःचा सूर्योदय आणि सूर्यास्त फार विलोभनीय आहे म्हणून सूर्य ते पाहत नाही. तो प्रकाश देण्याचे त्याचे काम करतो. त्याच्या गावीही त्याचा उदय किंवा अस्त नाही, कारण तो स्वतः स्वयंप्रकाशी दशदिशांनी सदा तळपत असणारा आहे. त्याच्यासाठी उदय नाही आणि अस्तही नाही. हे सर्व पृथ्वीवर वास्तव्य करणाऱ्या आपल्यासाठी आहे. माऊलींना सांगायचे असे आहे की हे सर्व आपल्यासाठी आपण उपयुक्त करून घ्यायचे आहे. आरसा, सूर्य यांना याच्याशी काहीही कर्तव्य नाही. ते सर्वाला साक्षी आहेत, मौन आहेत. ते त्यांचे ते वर्तत असतात. त्यांना आपली दखलही नाही. आपण त्यांची दखल घ्यायची आहे. या योगे आपण आत्मयात्रा करायची आहे. ओवी क्रमांक 196. की रसू आपणिया पिये, की तोंड लपवुनी ठाये, हे रसपण नव्हे तया जैसे. अर्थात रस स्वतःला पितो का की चव घेण्यापासून दूर पळतो. त्याच्याप्रमाणेच त्याला त्यात काहीही स्वारस्य नाही. मागील ओवीमधील मुद्दा आणखी चांगला समजावा म्हणून माऊली येथे आणखी एक उदाहरण देत आहेत. ते सांगतात की रस स्वतःला पीत नाही किंवा रस स्वतःची स्वतः चव घेत नाही, कारण याची त्याला स्वतःला काहीही गरज नाही.
तो जसा आहे तसा आहे. त्याचा उपयोग ज्यांना करायचा आहे त्यांनी त्याला प्यावे, त्याची चव घ्यावी आणि आपली तृष्णा भागवावी, क्षुधा भागवावी, जिभेची चवढव भागवावी. आपली अन्य काही गरज असल्यास ती भागवावी. रसाला यात काहीही कर्तव्य नाही, स्वारस्यही नाही. तो त्याचा तो सदा साक्षी आहे, मौन आहे. रसाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आपण त्यात रस घ्यायचा आहे. आपण त्याची चव घ्यायची आहे. आरसा, सूर्य याचप्रमाणे रस सदा प्रशांत, साक्षी, मौन आहे. समोर कोणी आले आणि त्याने रसाचा उपयोग केला तर तो तसे करू देतो. तथापि कोणी त्याचा दुरुपयोग केला तरीही तो त्याला साक्षी राहतो. त्याचा कशाचाही आग्रह नाही आणि दुराग्रहही नाही. आत्मपरब्रह्म याचप्रमाणे आहे. हे आरसा, सूर्य, रस यांच्या उदाहरणांवरून ध्यानात घ्यायचे आहे. यासाठी आता माऊली पुढील ओव्या सांगत आहेत. हरिओम.